नमस्कार. आज मी तुमच्यापुढे शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा का म्हणतात आणि कोजागिरी पौर्णिमा व्रतकथा घेऊन आली आहे. हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार शरद पौर्णिमेला देवी लक्ष्मी तिच्या वाहनावर म्हणजेच घुबडावर बसून पृथ्वीला भेटायला येते. परंपरेनुसार अनेक लोक शरद पौर्णिमेला घराच्या गच्चीवरही खीर किंवा दूध ठेवतात, कारण या दिवशी चंद्राची विशेष पूजा केली जाते आणि तिच्या प्रकाशात खीर ठेवण्याचे विशेष महत्त्व आहे. शरद पौर्णिमा ही अनेक नावांनी ओळखली जाते. शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात. पण या लेखात असे का म्हटले जाते ते सांगणार आहोत. शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा, रास पौर्णिमा, लोकखी पूजा आणि कौमुदी व्रत असेही म्हणतात. कोजागिरी या शब्दाचा अर्थ जागणारा असा होतो. का याबद्दल बोलूयात. यामागेही एक लोककथा आहे. एका हिंदू राजाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्याची संपत्ती कमी होऊ लागते. राजाची चिंता आणि त्रास पाहून राणी उपवास करते. त्यानंतर ती रात्रभर जागते आणि लक्ष्मीची पूजा करते. मग राणीच्या उपासनेने आणि तिच्या व्रताने देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि राणीच्या पतीला म्हणजेच राजाला आशीर्वाद देते, जेणेकरून त्याच्या राज्यात कधीही संपत्ती किंवा समृद्धीची कमतरता भासू नये. या कारणास्तव अनेक लोक शरद पौर्णिमेच्या रात्री जागरण देखील करतात. काही पौराणिक कथानुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मीचा जन्म समुद्रातून झाला होता. त्यामुळेही या पूजेला विशेष महत्त्व आहे. असे म्हणतात की कोजागिरी पौर्णिमेसाठी अनेक ऋषीमुनींचा असा विश्वास आहे की या रात्रीच्या चंद्रप्रकाशात आश्चर्यकारक उपचार शक्ती आहेत आणि ते मन आणि आत्म्यासाठी फायदेशीर आहेत. काही भागात नवविवाहित महिला आणि अविवाहित मुलीही या पूजेचे व्रत ठेवतात. असे मानले जाते की या दिवशी पूजन केल्याने घरात सुख, समृद्धी सोबतच चांगला पतीही प्राप्त होतो. कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व काय? आम्ही तुम्हाला सांगतो की शरद पौर्णिमेला लोक स्नान करतात आणि नवीन वस्त्रे परिधान करतात आणि भगवान इंद्रासह देवी लक्ष्मीची पूजा करतात. शरद पौर्णिमेला दिवसभर पाळल्या जाणाऱ्या व्रताला कोजागिरी व्रत असेही म्हणतात. काही लोक पूजेसाठी अनेक दिवे लावतात. या रात्रीच्या चंद्रप्रकाशाला अमृतवर्षा असेही म्हणतात. म्हणून लोक संध्याकाळी दूध आणि तांदळाची खीर बनवतात. शरद पौर्णिमेला चंद्राच्या किरणांमध्ये खीर ठेवण्याची फार जुनी परंपरा आहे. अनेक लोक चंद्रदेवाचीही पूजा करतात. असे मानले जाते की चंद्रदेवाची पूजा केल्याने घरात धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही. तर ही होती शरद पौर्णिमेशी संबंधित माहिती. तर आता बघूयात कोजागिरी लक्ष्मी पूजन व्रतकथा. पौराणिक कथेनुसार एका सावकाराला 2 मुली होत्या. दोन्ही मुलींनी पौर्णिमेच्या दिवशी उपवास केला, पण मोठ्या मुलीने पूर्ण व्रत पाळले आणि धाकट्या मुलीने अपूर्ण व्रत पाळले. अपूर्ण व्रतामुळे लहान मुलीचे मूल जन्माला येताच मरायचे. तिने आपली व्यथा गुरुजींना सांगितल्यावर त्यांनी सांगितले की अपूर्ण उपवासामुळे असे घडत आहे. पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण व्रत पाळल्यास तुमचे मूल वाचू शकते. यानंतर तिने पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण व्रत पाळले आणि त्यामुळे तिला अपत्यप्राप्ती झाली. परंतु काही दिवसांनी त्याचेही निधन झाले. तिने त्या मुलाला एका पाटावर झोपवले आणि त्याला कपड्याने झाकले आणि मग मोठ्या बहिणीला बोलवून घरी आणले आणि तिला त्याच पाटावर बसायला सांगितले. जेव्हा मोठी बहीण त्याच्यावर बसू लागली तेव्हा तिच्या साडीला मुलाच्या हाताचा स्पर्श झाला. साडीला हात लावताच ते मूल रडू लागले.
तेव्हा मोठी बहीण म्हणाली की तुला माझी बदनामी करायची होती. मी तिथे बसले असते तर मेला असता ना तो. तेव्हा लहान बहिणीने सांगितले की तो आधीच मेला होता. तुझ्या नशिबानेच तो जिवंत झाला. तुझ्या गुणांमुळेच तो जिवंत झाला आहे. त्यानंतर तिने पौर्णिमा व्रत पाळण्याचा संदेश शहरात पसरवला. तेव्हापासून हा दिवस सण म्हणून साजरा केला जाऊ लागला आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाऊ लागली. तर काय आहे यामागची कथा? प्राचीन काळी मगध देशात वलिद नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दुष्ट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाहीतर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती. एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले. पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागिरी व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधिवत कोजागिरी व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धनसंपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि RD स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.